नमस्कार मित्रांनो. आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची एक छान सुंदर अशी कथा ऐकणार आहोत. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अक्कलकोटमध्ये एक गरीब माणूस, त्याला 3 दिवसांपासून काहीच खायला मिळत नव्हते. तो रस्त्याच्या कडेला बसून विचार करत होता. देवा, आज एक घास अन्न मिळेल का? पोटात आग पडली आहे. तेवढ्यात तिथे साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज आले. अंगावर भगवी वस्त्रे, हातात दंड, चेहऱ्यावर दिव्य तेज. स्वामींनी त्या माणसाकडे पाहिले आणि प्रेमाने म्हणाले, "अरे बाळा, उपाशी दिसतोयस, चल माझ्याबरोबर." स्वामी त्याला मठात घेऊन गेले. स्वतःच्याच हाताने केळीच्या पानावर गरमागरम भात, वरण, भाजी आणि म्हणाले, "पोटभर खा बाळा, संकोच नको करू." तो माणूस अश्रू भरलेल्या डोळ्यांनी जेवला. जेवण झाल्यावर स्वामी त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले, "ऐक, भुकेलेला अन्न देणे हेच खरे ईश्वराचे काम आहे. कधीही कोणाला उपाशी झोपू देऊ नकोस." तेव्हा तो माणूस स्वामींच्या पाया पडला आणि रडू लागला. स्वामी हसून म्हणाले, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." मित्रांनो, ही होती स्वामींची अन्नदानाची लीला. स्वामी आपल्याला हेच शिकवतात. माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुन्हा भेटूया पुढच्या लिलेमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.